आणि आता पावसासंदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यात अनेक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता आहे। विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा आज पावसाची शक्यता आहे। चंद्रपूरला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मराठवाडा आणि कोकणालाही आज पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे। रायगड, पुणे, घाटमाथा, सातारा घाटमाथा असेल, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। तर नागपूरच्या बेसा परिसरातील शिवकृपा नगरमध्ये नाल्याचं पाणी शिरल्यानं अनेक घरांचं मोठं नुकसान झालं। काही घरांच्या कंपाऊंड वॉल देखील अक्षरशः वाहून गेल्या। कालपासून पाऊस जरी नसला तरी परिसरातील साचलेलं पाणी आणि मलबा हटवण्याचं मोठं आव्हान स्थानिकांसमोर आहे, प्रशासनासमोर आहे। कालची स्थिती एकीकडे आपण बघतोय दृश्यांमध्ये आणि आजची स्थिती। काल मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं। आता पाण्याचा हळूहळू निचरा जरी होत असला तरी मोठ्या प्रमाणात अजूनही तिकडे मलबा दिसतोय, कचरा मोठ्या प्रमाणात दिसतोय, रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झालेली आहे आणि पाणी घराचं मोठं नुकसान झालेलं आहे पाण्यामुळे आणि काही ठिकाणी अद्यापही साचलेलं पाणी तसंच आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रवीण मोडकर। झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरच्या अनेक खोलगट भागामध्ये म्हणजे विशेषतः बेसा असेल, खामला असेल, पिपळा असेल, हुडकेश्वर त्या परिसरात पाणी शिरलं आहे। मी आता जिथे उपस्थित आहे हा नागपूरचा बेसा रोड परिसर आहे। नवीन नागपूर आहे, हे लेआउट्स टाकण्यात आले अनेक ठिकाणी। हा जो मोकळा भूखंड दिसतो अशा मोकळ्या भूखंडावरती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते साचलेलं आहे। त्यामुळे रोगराई आगामी काळामध्ये या पाण्यामध्ये पसरू शकते। त्यामुळे हे पाणी हटवण्याची तात्काळ आवश्यकता आहे। पण अद्यापपर्यंत बेसा पिपळा जे प्रशासन आहे नगर परिषदेचं ते काही पोहोचलेलं नाहीये। पाण्याचा फोर्स एवढा होता या परिसरामध्ये की हातगाड्या असतील, डीपी असेल ते सुद्धा उखडून टाकलं पाण्याने। त्यामुळे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये एक नाला आहे आणि नाल्याला लागूनच वस्ती इथे डेव्हलपमेंट जे आहे ते करण्यात आलं आहे। अनेक प्लॉट जे आहे ते विकण्यात आलेले आहे। त्यामुळे जे सर्वसामान्य लोक राहतात त्यांना याचा त्रास झालेला आहे। त्यामुळे ज्या लोकांनी नाल्यावर अतिक्रमण केलं आहे त्या लोकांचं नुकसान झालंच, पण ज्या लोकांनी इथं आपल्या EMI च्या पैशातून, कष्टाच्या पैशातून ज्यांनी घर घेतले त्यांना सुद्धा त्रास झालाय। काही नागरिक माझ्यासोबत आहेत। क्या बताएंगे आप, कितना नुकसान हुआ आपका? नुकसान तो ये प्रॉब्लम है कि यहाँ पे पानी निकलने के, अगर मूसलाधार बारिश हुई इसकी वजह से पानी निकलने के लिए रास्ता नहीं था। हालांकि कल हमारे नगर सेवक जो हैं और विभिन्न पार्टी के नगर सेवक हमारे सहायता के लिए आए। उन्होंने सहायता किया, पानी को निकालने का रास्ता बनवाया और पानी फिर बाहर जो है स्मूथली पूर्वक निकला यहाँ से पानी। हाँ, कितना फीट पानी था यहाँ पे? तकरीबन 3-3.5 फीट पानी था अपने यहाँ। रोड पे 3 फीट के आसपास पानी लगी हुई थी कल। आणि इथे झाडं सुद्धा उन्मळून पडलेली आहे काही। त्यामुळे आता नुकसान भरपाई पंचनामे जे आहे ते मंगळवारच्या पावसासंदर्भात व्हावे अशी नागरिकांची मागणी आहे। प्रवीण मोधोळकर, NDTV मराठी, नागपूर। तर काल भारतीय हवामान विभागानं गडचिरोली जिल्ह्यासाठी आजचा रेड अलर्ट जाहीर केला होता। मात्र मध्यरात्रीनंतर एकूणच परिस्थितीचा आढावा घेत हवामान विभागानं रेड अलर्ट मागे घेत येलो अलर्ट लागू केला आहे। दरम्यान सकाळपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम पावसाची सुरुवात झालेली आहे। वातावरण ढगाळ आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। बघूया। हवामान विभागाने काल सांगितलं होतं की गडचिरोली जिल्ह्याला आज रेड अलर्ट असणार, परंतु आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे कारण की सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे। प्रशासनाने जेव्हा सांगितलं होतं की रेड अलर्ट घोषित झालेला आहे त्यावेळेस महाविद्यालय आणि शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात आली होती, परंतु येलो अलर्ट आल्यामुळे आता रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकता गडचिरोली जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे। एकंदरीत कालपासूनच वातावरण ढगाळ झालेलं होतं। रात्री सुद्धा रिमझिम पाऊस आलेला आहे आणि आता सुद्धा रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे। वातावरणामध्ये थोडासा गारवा जाणवत आहे आणि शेतकऱ्यांकरिता पावसाची फार गरज असल्यामुळे पाऊस हा आवश्यकच होता आणि त्याच अनुषंगाने आज रेड अलर्टचं जे घोषित करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने शाळा, महाविद्यालय, औद्योगिक संस्थान जे आहेत त्यांना सुद्धा सुट्टी घोषित करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत वातावरण हे पूर्णपणे ढगाळ झालेलं आहे। म्हणजे येलो अलर्ट हा कधीही रेड अलर्ट होऊ शकते कारण की वातावरण त्या पद्धतीनं तयार झालेलं आहे
आणि एकंदरीत मुसळधार पाऊस सुद्धा होऊ शकतो. सतर्कता म्हणून प्रशासनाने नदीकाठील गावांना सुद्धा सांगितलेलं आहे की मुसळधार पाऊस येत असताना किंवा नदीकाठील गावावरील लोकांना पाण्याच्या प्रवाहात जाऊ नये हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. मच्छीमार बांधवांना सुद्धा सतर्कता दिलेली आहे. एकंदरीत या सर्व गोष्टींमुळे एकंदरीत शेतकऱ्यांकरिता सुद्धा पाऊस फार महत्वाचा आहे आणि शेतीचा आता हंगाम सुरू झालेला आहे. शेतपीक काही ठिकाणी सुकावलेलं होतं पाऊस नसल्यामुळे, परंतु आता पाऊस आल्यामुळे एकदा शेतकरी सुद्धा आनंदित झालेला आहे. एनडीटीव्ही मराठी करता मनीष लक्ष्मणवार, गडचिरोली. तर मंगळवारी रायगड जिल्ह्यातील देशमुख कांबळे गावात ढगफुटी सदृश मुसळधार असा पाऊस झाला, ज्यामुळे अचानक पूर आला आणि गावातले रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पूरस्थितीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्याच गावातील रस्त्यांवरून पाण्याचा जोरदार प्रवाह वाहताना दिसला. दुपारच्या वेळी झालेल्या पावसामुळे परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. मात्र प्रशासन सध्या परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. तर छत्रपती संभाजीनगरला आजपासून पुढील 4 दिवसांसाठी जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रात आधीच मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. जोरदार पाऊस जर झाला तर पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. तर नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी खोऱ्यात पाण्याचा विसर्ग अगदी वेगात सुरू आहे आणि त्यामुळे जायकवाडी प्रकल्पाचा जलसाठा हा 65% पोहोचल्यानं छत्रपती संभाजीनगर, जालन्यासह अन्य शहरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटलेली आहे. उद्योगांना आणि सिंचनासाठी पुरेसं पाणी उपलब्ध होणार आहे. जायकवाडीतनं छत्रपती संभाजीनगरसह जालना, पैठण, अंबड शहरांची तहान भागवली जाते. 15 जून ते अधिक खेड्यांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना जायकवाडीवरनच होत असतो. त्यामुळे जायकवाडीच्या डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील सुमारे 1,80,000 हेक्टर क्षेत्र सध्या सिंचनाखाली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.